काय होईल माहिती का, रात्रभर ती त्या आरेच्या जंगलामध्ये फिरेल, त्या सगळ्या वन्यजीवांबरोबर तिला जरा उपरती होईल आणि अशा निसर्गरम्य ठिकाणी जर तो वेळ मिळाला तर लवकर उपरती होते, त्यामुळे तिला होईल ती. बघू मग येईल ती घरी, आणू नाही ते नंतर बघू, आता झोपतो. ए काय माणूस आहेस का काय तू? हा काय भेट लागला का तुला? या घरात तुझी असली मनमानी सहन करून घेणार नाही. स्वतःच्या बायकोला रात्री जंगलात सोडून आलायस तू? काय वेडा झालायस का? का थट्टा चालवलीस? अरे थट्टा तिने केली आहे माझी, खोटं बोलली ती माझ्याशी, हे नाही कळत आहे तुला? अख्ख्या जगाला ओरडून सांगत होतो मी की नाही अनु माझी आहे, खरं बोलते माझ्याशी, कधीच खोटं बोलत नाही. आणि माझी एकट्याची नाही रे, सगळ्यांची खोटं बोलली आहे ती. काय करशील या बाबतीत? साधी भोळी अनु नाही रे, एक नंबरची खोटारडी आहे ती. हे नाही आहे दादा, खोटारडी नाही आहे ती. अरे तुझ्या भीतीपोटी नसेल सांगितलं तिने. का? कारण तू रागवशील, भडकशील, चिडशील म्हणून नाही सांगितलं. आम्ही काय संसार केले नाही? आम्ही काय आमच्या नवऱ्याला घाबरत नव्हतो? पण तिच्या एवढं खोटं कधीच बोलायची आमची हिंमत नव्हती. आणि सारखं सारखं खोटं बोलायची काय गरज होती तिला? द्या उत्तर, दे आहे उत्तर दे ना. बाबा माझं ऐका ना. बाबा तुम्हालाही माहिती आहे ना, आईला रेडिओ ऐकायला खूप आवडतो, म्हणून तिने क्लास जॉईन केला. आणि मी खरंच सांगते, आई नाहीच म्हणत होती. मी आणि अश्विनी मावशीने तिला फोर्स केलं म्हणून ती हो म्हणाली. आणि आम्हाला माहित होतं तुम्ही परमिशन देणार नाही, म्हणून आम्हाला खोटं बोलावं लागलं. पण खरंच आई तुम्हाला सांगणार होती, तिने खूप प्रयत्न पण केले. माझा ऐका. ए बोर झालंय मला ते ऐकून. प्रयत्न केले. त्या डब्यामध्ये चिठ्ठी दिली होती, मला चिकन खायचं होतं, मी डबा उघडला नाही, मग मी चिकन खाल्लं, हे पाठ झालंय मला. आता प्रश्न हा आहे, ही वेळच का आली? माझ्याशी खोटं का बोललीये? उत्तर दे चल. आहे उत्तर? काय गे, आता का दात खीळ बसली तुझी? माहिती होतं ना अवीला असं आवडणार नाही, मग कशाला खोटं बोलायचं आणि थोबाड वर करून क्लासला जायचं? साई अगं पास, किती आगे तेल उचल का तू? अनुवहिनी स्वतःसाठी काहीतरी करते. आई मला नाही वाटत ती चुकते कुठे. जे कोणी चुकलंय ना ते हाय हा. जंगलात सोडून आलाय तिला एवढ्या रात्रीचं, काहीच कसं नाही वाटलं तुला? अरे दादा अवी, आत्ताच्या आत्ता आपण जायचं आणि अनुला घेऊन यायचं. चल तू काय? चल. ए चल. काय? मी नाही जाणार कुठे. अरे म्हणजे नाही जाणार. बाबा प्लीज आपण आईला घेऊन येऊया ना. आईकडे फोनही नाही. माझा ऐका प्लीज. अरे बघ मग विचार कर या गोष्टीचा. तिच्याकडे फोन नाही तरी एवढं सगळं केलंय तिने, खोटं अंधारात ठेवलंय दुनियाला. तिच्याकडे फोन असता ना तर विचार कर, मोबाईल असता तर तिने काय काय केलं असतं. अवी तू असं करू शकत नाही. अवी चल. अवी दादा ऐक ना, असं नको करू. अवी दार उघड, तू आपल्याला जायचंय अनुला शोधायला. अरे दादा उघड ना दरवाजा, काय करतोयस? असं सांग तरी कुठे आहे वहिनी? अरे असं काय करतोयस अवी? तू लवकर बाहेर ये. अवी दादा उघडणार आहे दरवाजा प्लीज. अवी तू बाहेर ये, आपल्याला जायचंय. अरे कुठे सोडून आलायस अनुला? बाबा बाबा प्लीज बाहेर या, आपण जाऊया आईला शोधायला. दादा ये ना बाहेर. अवी काका कसं शोधायचं आपण आईला? ए बाळा, तू रडू नकोस, तू टेन्शन घेऊ नकोस अजिबात. आपण शोधून काढू अनुला. तू काळजी करू नकोस, आम्ही आहोत इथे. तू नको तू काळजी. बाळा ग, तू रडू नकोस अगं, आई येईल घरी परत. तू नको टेन्शन घेऊस, आपण शोधूया.